नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। चला तर बघू मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला प्रश्न पडलेला आहे, पोलीस भरतीची ऍड कधी येईल। आता युती सरकार आलेलं आहे, तुम्हाला पण माहित आहे, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतील याच्यात कुठलाच डाऊट नाही। गृहमंत्री म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसची पहिली या टर्म मधील सगळ्यात मोठी रिक्त पदाची रिक्त असणाऱ्या जागा म्हणजेच पोलीस भरती मित्रांनो। 12,000, 14,000, 25,000, 17,000, 18,000 नक्कीच भरती होणार आहे, याच्यात कुठलाच डाऊट नाही। तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित, पण ऍड कधी येणार सर, आम्हाला याच्याबद्दल अपडेट पाहिजे। प्रत्येक विद्यार्थी विचारत असतो ऍड कधी येणार। आता मित्रांनो, सर्वात प्रथम आपलं सरकार बसणार, सरकार बसल्यानंतर मुख्यमंत्री, त्यानंतर सर्व खात्याचे मंत्री, सर्व काही गोष्टी दिसून येणार। तुम्हाला काय वाटतंय नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। आपल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून पाहण्यासाठी तुम्ही कोणते मुख्यमंत्री असावे असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा। कोणते मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याला अजून सुजलम सुफलम करण्यासाठी प्रयत्नात असतील, नक्कीच मला कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका। चला मित्रांनो, मुख्यमंत्री आणि इलेक्शनचा बाजूला विषय ठेवू, आपली भरती कधी होणार आणि भरती मागच्या सरकारने म्हणजेच आपलं तर काही भरतीमध्ये कोणीच बोललं नाही, आता इलेक्शनच्या आचारसंहितेमध्ये कोणीच बोललं नाही किंवा प्रचार सभेमध्ये पण बोललं नाही। तरुणांसाठी आम्ही या गोष्टी करू, पण त्यांनी एक शब्द दिलेला आहे महायुती सरकारने, 2.5 लाख पदे भरली जातील म्हणे। मग याच्यामध्ये भरतीची किती पदं असतील मित्रांनो, हे 5 वर्षाचं नियोजन सांगितलं की पुढल्या 3 वर्ष सांगितले माहित नाही। पण विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती कोणत्या महिन्यात येणार तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल तर मित्रांनो, गॅरंटेड सांगतो फेब्रुवारी मध्ये ऍड येईल। मग पहा, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे फक्त आणि फक्त 3 महिने आपल्याकडे उरलेले आहेत। आता हा शांततेचा काळ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राउंडवर जास्त वेळ न घालवता आपण अभ्यासावर फोकस करावं, अभ्यास करावा, अभ्यासाकडे लक्ष द्यावं, कारण येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्याला तारू शकतो। ग्राउंड तर नक्कीच करेल, प्रत्येक जण ग्राउंड करेल, पण अभ्यास करणारी संख्या खूप म्हणजे 20% असते आणि ग्राउंडवर नुसतंच घाम घालणारे लोक 80% असतात। अभ्यास प्लस ग्राउंड करणारे फक्त 20% आहेत लोक। या 20% मध्ये बसायचं की 80% मध्ये, मला कमेंट मध्ये सांगा। येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, लक्षात घ्या, आपलं कॉन्टॅक्ट नंबर हे आहे 9665484048। आपली नवीनच नुकतीच 4 महिन्यामध्ये संपूर्ण सिलेबस शिकवून होणारी बॅच चालू होत आहे। ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला ऍडमिशन घ्यायचंय त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून येणाऱ्या आगामी भरतीत म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला यश मिळवून देण्याचं काम लोकराज्य अकॅडमी करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अगदीच परीक्षाभिमुख विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने येणाऱ्या आगामी काळामध्ये 90+ मार्क मिळवता येतील आणि मित्रांनो ग्राउंड मध्ये 40+ तरी मार्क मिळवता आले पाहिजेत, या दृष्टीने ही बॅच डिझाईन केलेली आहे। तुम्ही नक्कीच या बॅचला जॉईन करू शकता। आपली नवीनच नुकतीच बेसिक पासून डिजिटल बोर्डवर पिंपरी चिंचवड मध्ये फक्त आणि फक्त डिजिटल बोर्डवर PDF नोट्स सहित विद्यार्थ्यांना एकदम सहकार्यपूर्ण विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्या जाणून घेणारी अकॅडमी म्हणजेच मित्रांनो लोकराज्य पोलीस अकॅडमी भोसरी पुणे। नक्कीच या अकॅडमीला भेट द्यायला विसरू नका। आपला पत्ता आहे आळंदी रोड, टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर, अगदीच चितळे बंधूच्या समोर असणारी भोसरीमध्ये एकमेव डिजिटल बोर्डवर शिकवणारी अकॅडमी म्हणजेच मित्रांनो लोकराज्य पोलीस अकॅडमी भोसरी पुणे। नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका। व्हिजिट करा, 2-3 दिवस बसून बघा, योग्य वाटलं तरच जॉईन करा, अदरवाईज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचे पर्याय निवडायचे आहे। आपल्याकडे फक्त रिझल्ट आणि रिझल्ट देण्यासाठी काम केलं जातं। विद्यार्थ्यांना सहकार्यपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये ग्रोथ पाहिली जाते। विद्यार्थी मित्रांनो, भाडे तत्वावर कोणतेही शिक्षक न लावता स्वतः संचालक, चालक, मालक एकत्रित येऊन विद्यार्थ्यांना शिकवलं जातं आणि विद्यार्थ्यांना स्पेशल सब्जेक्ट नुसार मार्गदर्शन केलं जातं। प्रॉपर नोट्स लिहून दिल्या जातात आणि प्रत्येक गोष्ट समजून सांगितली जाते की आगामी काळामध्ये स्पर्धा कशी आहे आणि स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर
नक्की आपल्याला माणूस बनून प्रयत्न करणं आणि प्रयत्नाला फळ मिळवणं हे किती महत्वाचं आहे हे सांगितलं जातं. नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.